झाली तयारी चला चला कुठं चला बाजारला तू काय घेते ने आता माझा काय जुना माणसाचा टीव्ही खराब झालाय घरघर करतो हा कोणी बघत नाही याला फक्त बघायची घाई झाली त्याला घाई झाली बघायची सांगून दे लागेल भाऊदाम जरा अगं काय घेते आता माझा माल घ्यायला पाहिजे का बरं घेते त्याच्यासाठी माल घेते मी श्रीखंड निसते बघ दासी खंड गळ्यामध्ये बांधिले हळकुंड आता नाही अंडर पॅन्ड तुला संशय असेल तर दाखवू का माझं बडबड करतो त्याला त्याला दाखवायचं दुपासाला चांगलं असते निघायचं कृष्ण अडवतो काय का नाही धट्टा करतो मस्कर करतो आड मार्ग निघायचं लपच्या कसं जायचं
मावशी ए तेरडे हा आका मावशी म्हटली. आगा मावशी म्हटलं होय. हा. मी ऐकलं हागा मावशी. कशाला आता मला काय माहिती ये इथे डोळ्याची खातड झाली का? बघ ना कुणाचा कोण उपर सुंबे आला. एका युगी येऊन बाई माझ्या हाताला धरलं. मामाने हात पकडला. हा. काही ओळख अजिबात नाही, ओळख कधीच नाही, ओळख नाही काय नाही, ओळख नाही आहा. येणार नाही काय नाही, येणार नाही कधीच नाही, उठणार नाही आहा. बसणार नाही केव्हाच नाही. तरी तू मग शिवानी उभी राहिली ए, मी आरडले नाही का तुला? माहिती का म्हणजे काय झालं कळलं ते हा. पहिल्या वेळेला असं होती होती. मित्रांनो, तुमचा आवाज माईक मध्ये येतोय. तुमच्यासाठी सर्व आहे, फक्त थोडीशी गणगवळण होऊ द्या. ओरडू नका. बाबा हा, तुला काय लाज वाटते का? काय ग? कर्नाटकच्या मुलीचा मेळा बघितला घुसण मेळामध्ये घुसणार त्याने मुलीचा हात पकडला काही लाज काही शराब घेऊन काय झालं? माझी लाज शरम काढायला ग. पकडलं तर पकडलं पकडायची जागा तुकला. म्हातारे, हात पकडण्याची जागा मी चुकलो. तू शहाणे आहेस, तुम्हाला सांग कुठं पकडायचं ते. अरे पुरुषानं स्त्रीला कुठं पकडल्यानंतर मनाला समाधान वाटतंय जागले का तुला? तू सांग मला. सोड जाऊन जा सोड ना. पकडायचंय पकडायचं मग अगं, बदलाचं नाव घेणं काय मार काढली. बाबाला दम कुठं निघतोय तेवढा. बर तुला असं विचारतो, विचार विचार तुम्ही सर्व गवळणी हातमार करून चाललात कुठे ग? मुतायला मथुरेच्या बाजारला. मथुरेच्या बाजाराला. मथुरीच्या बाजारला चाललात? हा. कुणाच्या हुकमानं ग? कोणाच्या म्हणजे काय घरी आम्हाला नंदा जावाई सासू सासरे दिली भाऊ जायचे आहे की नाही का? आम्ही आमच्या नवऱ्याच्या हुकमाने निघालो. म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हुकमानं बाजारला चाललात? हा, म्हातारे, तुमच्या नवऱ्याचा नवरा इथं उभा आहे ग. नवऱ्याचा
डबल नवरा मावशे हा. नवऱ्याचा नवरा हा. म्हणजे नात्याने कोण झाला का नवऱ्याचा डबल नवरा म्हणजे नाथानं मला वाटतं चुलत भाऊ लागेल. तुला नात्याचा अर्थ कळतो का म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही आता तुला ओळखलं असतं तर आम्ही सोडलं असतं का? काय केलं? अरे कुणाचं दही दिलं असतं, कुणाचं दूध दिलं असतं, कुणाचं लोणी दिलं असतं, कुणाचं श्रीखंड दिलं असतं का माझा आंबट ताक पितो? नको. तुझं ताक नको मला मग म्हातारी तुला जर एखादी खून दाखवली तर मला ओळखणार 100% ही खून माझी मोस्कट फोडू का तुझं? एक दात ठेवणार नाही मुखामध्ये. हा? तरण्याचा ठेवलीचा मेळा बघितला, खुशाल कोणाला काय विचारू, कसं विचारू, काय करावं तुला? हा? अगं झालं का? अरे, काय मुलीला बघितलं खुशाल लगवीची जागा विचारतोय. अगं ही लघवीची खून नाही गं. आमच्यात हीच कोणी लगवीची त्या ज्याने या करंगळीवरती गोवर्धन पर्वत तारला तोच मी ओळखा. आता लय मारीन चाटा छोटा मारते. अगं एवढा दगड उचलायचा असला बाबा तरी 5 बोटाचा आधार लागतो आहे का नाही? माणूस संडासला बसला तरी थोडंफार मागं पुढे होते आणि तू कारगाळीवरती एवढा पोर काही चाटा आणतो का रे? म्हणजे हे तुला पटत अजिबात नाही. दुसरी खूण सांगू बरं यमुना डोहामध्ये असणारा कालिया नाग ज्याने मर्दन केला असो का? तोच मी ओळखा. हा घे असं आता ओळखलं. एमडीच्या डोहामध्ये ज्याने खाली मर्दन केला म्हणजे ठार मारला, जीव मारला तोच तो. हा गंगा गावड्याचा पोरगा. सारखं मार खायचंच बॉम्ब लायला लागली म्हणजे तुम्हाला गारुडी समजली. अरे महाराज कोण बाबा तो नाही मग कोण आहे? म्हातारे हा. मी कोण आणि कसा हा तुम्हाला थोडक्यात सांग. बरं बरं नेहमीप्रमाणे तुम्ही दहा दुधाचे माठ घेऊन मथुरे बाजारला जात जातो असता. जातो. तुमचा रस्ता अडवणारा हा. आणि रस्त्यात खोड्या करणारा हा. ज्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणतात. हा हॉटेल घेऊन आला की इथं? अगं वेडे आजूबाजूला पाहण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. बरं तुझ्या समोर उभा आहे दर्शन घ्या सर्वजणी. मला वाटतं याला कल झाली. तर हा कर्णपुरी पहिल्या आणि याच्या मनात काहीतरी बिंबलं वाटतं का रे? आहे गेला तू श्रीकृष्ण होतो आहे का नाही? त्याला आम्ही लहानपणापासून कड्या खांद्यावरती वागवलं आहे का नाही? लहानसं मोठं केलं. हा? त्याचं वर्णन कर का कसं होते? वर्णन 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 तुम्ही जो कृष्ण पाहिला तो कसा होता सांगतो. काळ्या सावळ्या रंगाचा काळ्या सावळ्या रंगाचा, हाण्यासारख्या डोळ्याचा अन्नासारख्या डोळ्यांचा, मुखी रत्न मुखात रताळ, गाजर मुलं, रत्न रत्न रत्न, श्री मुकुट श्री मुकुट. ए मावशे अगं त्याच्या कानी कुंडल होते येडे का काय भाऊ? त्याच्या कानात आहे का बघ गं? त्याच्या कुंडल खाली आहेत. काय आता म्हणजे काल कुठं होता तुम्ही? कळमाच्या झाडावरती तुमचे कुंडल कुठं होते? वरती होते माझ्या आता कुठे आहेत तुम्ही? खाली जमीन. कुंडल खालीच आहेत. मला कुंडल बघायचे खाली आहेत ना. बघू बाबाचे कुंडल पाहिजे तुला? आपण पाठीमागे गेलो दाखवू आता ते खाली आले. हा आहे का? ए मावशे अगं त्याच्या कमरेला पितांबराची कास होती काय त्या भाऊची भली मोठी कास होती. ती काय गाय होती का म्हैस होती का? पितांबराची होती वाटतं. कास म्हणजे शाला. हा चला. बाई पद्मा याच्या पाया कुत्र्या मुतल्या कुत्रे मुतले नाही ग भक्तांनी वाढवलेला नारळ त्याचे शिंतोडे. असं आहे का? अगं एवढंच नाही हा. तर त्याच्या हातामध्ये सप्तसुराची बासरी देखील होती हा, हा. आहे का नाही? त्याच्या हातामध्ये राधेला वेळ लावणारी सप्तसुराची बासरी. या भाऊची केवढी बासरी होती? अगं बासरी ही आऊट हाताची असते. आऊट आताची होय. अशा रंगाचा अशा स्वरूपाचा आम्ही श्रीकृष्ण बघितला आहे का नाही? तो मेल्या धोतर नेसलास, तो टिंगर कप शर्ट घातलास, टोपी, डोक्याला तेलाचा तपास नाही म्हणे मी श्रीकृष्ण. त्याच्यातलं काही एकतरी गुण आहे का तुझ्या अंगात? म्हातारे हा. म्हणजे देवाचे गुण माझ्या अंगी दिसत नाही. आया हात नाही तर तुम्हाला माहिती सांगू थोडक्यात. चालेल चालेल. सर्वजणी हात बोलू जोडा. ना? हात जोडा गं. जोडले जोडले डोळे झाका. डोळे पण टाकायचे. हो. टाकले. जोडले हात हा, डोळे झाकले. टाकले. मग आता करू सुरुवात. तुला सुरुवातच करायची ना तिकडनं सुरुवात कर. इथपर्यंत येऊ सर माझा नंबर लागू तिकडे होशील. अगा 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 मग माझी माहिती सांगायला सुरुवात करू. माहिती सांगितलं. ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं हा त्यावेळेस ए मित्रा आवाज नको ना येऊन देऊ तू आम्हाला. कुरुक्षेत्राच्या मैदानावरती श्रीकृष्णाने जो अर्जुनाला उपदेश केला ते मी तुला सांगतो. बरं बरं. 5 पांडव कर्णाला सुतपुत्र म्हणून हिम लेखत होते. असं का? कधी कुणी कुणाला हिम लेखू नाही बरं. हे तुला मी काव्यातून सांगतो. ऐक. येऊ दे. गुलाब पुष्पाने सदा फुलला कधी कमी देखली नाही. रंगी बेरंग फुल पाखराने रात किड्याची रंग शोधलीच नाही. थुई थुई नाचणाऱ्या
माझी मुदलीच नाही उंच गगन भरणाऱ्या धारीला वटू वागण्याला कमी देखील नाही समुद्रात विलीन होताना नदीने उगमस्थान कधी विसरलीच नाही मधुर कंठाचा गान कोकिळेने गाऊ गाऊ गावळ्याची झेल दीच नाही गाडी होती काय 80 वर्षाची म्हातारी झाली हा भैया कधीपासून मी गायब होते मग सड किती असतात का अगं एवढं कळत नाही का तुला 4 सडा असतात असतात का नाही गाडीला 4 सड असतात 1 तास फिरते ना भैया तरी एकच सोड लागतोय मूर्ख कुठली अगं तुला मी माझी माहिती सांगायला लागलो अरे बाबा जरा समजून घ्यायचं आम्ही अडाणी मताचे अडाणी वाय तुझा संस्कृत आम्हाला काय कामा नाही जरा मराठी भाषेत ठोकळ भाषेत आम्हाला समजलं असं समजावून सांग तुम्हाला समजला मी याच्या ठोकळ भाषेत सांगतो. ऐक वाट रोखुनी दान मागतो वाट रोखुनी दान मागतो नंदा नंदना करीतो बाबाला वंदन 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 करीतो
ओळख पडली म्हणजे माझी ओळख पडली. बरोबर तुम्हाला बाजारला जायचंय ना घरी लहान लहान लेकरं आहेत. आहेत ना सर्वजणी भक्ती करा आणि नंतर बाजारला जा. असं का अगे ते देव आहेत है की नाही त्यांच्यापर्यंत शरण जायचं आणि आपल्याला बाजारला रजा घेऊन यायची हा म्हणजे तुम्हाला शरण आली त्याप्रमाणे जा. मुंगीप्रमाणे. शबाद भक्ती करा आणि नंतर तुझा मार्ग मोकळा. ऐका देवा. तुझ्या मुरली